नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये लालबाग प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आणि 5व्या पर्वाचा अंतिम दिवस. सेमीफायनलला कोण जाणार याची चढाओढ आता सुरू झालेली आहे. सेमीफायनलला जाणारी एक टीम तर कन्फर्म झालेली आहे. बॉल ब्लास्टर आणि ट्रॉफी फायटर्स या दोन टीम मात्र सेमीफायनलला दाखल झालेल्या आहेत आणि आणखी दोन टीम कोण असणार हे मात्र ठरवणाऱ्या दोन मॅचेस अजूनही बाकी आहेत. त्यामुळे महत्त्वाचं या ठिकाणी क्षण आपल्याला पाहायला मिळतील. महेशजी पावसकर साहेब, विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व महेश पावसकर साहेब, या आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. या महेशजी पावसकर साहेब. लालबाग प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये महेश पावसकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभतं असे महेशजी पावसकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. स्वागत आहे त्यांचं या 5व्या पर्वामध्ये. पहिला बॉल फुल टॉस स्क्वेअर लेगला खेळलेत. क्या बात आहे. तिकडे लहान लहान मुले काही पोस्टर्स घेऊन आलेले आहेत. थोड्या वेळाने कॅमेरामॅनना विनंती असेल की हे काय संदेश द्यायचा या लहान लहान मुलांना ते देखील आम्ही जसा वेळ मिळेल त्या ठिकाणी कॅमेरामन देखील आमचे येतील. हो हो हो, चांगला बॉल विजय चव्हाण, नामी काफी आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अनिकेत वर्मा यांच्याकडून एक मोठी अपेक्षा असतील या मॅचमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील विजय चव्हाण. आणि समोर जर पाहिलं तर अनिकेत वर्मा, या दोघांनीही हे मैदान कित्येकदा गाजवलेले आहे. विजय चव्हाण, क्या बात आहे. विजय चव्हाण लालबाग प्रीमियर लीगचे हिरो आहेत आणि त्यांच्या नावाचे बॅनर घेऊन आलेले आहेत. इकडे पोस्टर घेऊन आलेत लहान लहान मुलं. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट बॉल तर या ठिकाणी घोषित केला जाईल. समीकरण बदलत आहे आणि प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना कोण रोखू शकतं. आपल्या आवडत्या खेळाडूंच्या नावाचे बॅनर घेऊन ते येतातच येतात आणि आज इकडे देखील आलेले आहेत. आज प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा उभारल्या गेलेल्या आहेत. लालबाग प्रीमियर लीग वाले काय करतील याचा नेम नाही. कोणतीच गोष्ट कमी ठेवत नाहीत. आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी विजय चव्हाण यांची. अनिकेत वर्मा, आर्यन कदम ही जोडी मात्र मैदानात जरूर आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील रॉयल स्ट्रायकरसाठी. एका बाजूला जर पाहिलं तर सुधीर भाऊ साळवी यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते, पिच स्मॅशर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ग्राउंड ब्रेकर्स राजनजी कोतावडेकर यांची ग्राउंड ब्रेकर्स टीम आपल्याला पाहायला मिळते, राजन कोतावडेकर यांची. आणि यावेळेला आलाय पट्ट्यात बॉल बाजूच्या पुलावर. GW खामकर मसाले चौकार. आणखीन एक, याही वेळेला लोअर फुल टॉस बाजूच्या पुलावर पाठवलाय हा बॉल सीमारेषा पार. GW खामकर मसाले चौकार. अनिकेत रंगात आलेत. पुन्हा एकदा तेच लगातारचा तिसरा बॉल बाजूच्या ब्रिजवर फेकून दिलाय. मसाले चौकार.
स्टोक या ठिकाणी अनिकेत यांचं फॉर्मात येणं. यस, विजय चव्हाणचे फॅन क्लब या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. विजय चव्हाण हिरो आहेत LPL चे आणि हा त्यांचा फॅन क्लब पाहू शकता. मोठ्या प्रमाणावर इकडे आलेले आहेत आणि सांगतायत आम्ही विजय चव्हाण यांचे फॅन आहोत. विशारद पगार आले तर गोलंदाजीसाठी. ओ आले. बाद होत आहेत या ठिकाणी. अभिषेक शर्मा आलेले आहेत. अगदी सगळं काही चांगलं चाललं होतं त्याच वेळेला विशारद आले आणि पहिल्याच बॉलवर खूप चांगला चेंडू इकडे येताना पाहायला मिळालाय. विशारद पगारे, लालबागचा वंडर बॉय. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल अभिषेक यांनी कव्हरच्या क्षेत्रात खेळला, जिकडे एक धाव मिळेल. धावसंख्येला थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही टीम एक मॅच जिंकली आहे, एक मॅच हारली आहे. म्हणजे ही मॅच जो जिंकेल तो सेमीला जाणार आहे, म्हणून ही मॅच महत्वाची आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. विशारदने कॉल दिला, हो ही कॅच मी पकडेल. दोन विकेट या षटकात घेतलेल्या परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि टीमचे कॅप्टन आलेत शशांक पाटणकर. यावेळेला आल्या वा काय फटका खेळलाय शशांक यांनी. कव्हरच्या दिशेने 2 धावांचा फटका खेळलाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. लालबाग प्रीमियर लीगचा आज शेवटचा दिवस आहे 5व्या पर्वातील. आता 1 वर्ष वाट पाहावी लागेल, परंतु आज काय काय होणार हे सगळेजण आपल्या डोळ्यात साठवताना पाहायला मिळतील. लहान मुलांच्या मॅचेस देखील काय जबरदस्त रंगल्या. आज लिजंडची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. जमीन लगत एक चांगला फटका तिकडे खेळलाय खरा, परंतु एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. विशारदने मात्र धावसंख्येला थोडासा लगाम घातलाय. 5 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या आणि 2 विकेट महत्त्वपूर्ण अशा मिळवलेल्या आहेत. लालबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय. मुंबईची सांस्कृतिक राजधानी, मुंबईची सांस्कृतिक नगरी लालबाग आणि लालबाग मधील हे महत्त्वाचं क्रीडांगण. यावेळेला बॅट अगोदरच गेली, बॉल नंतर आलाय. अगोदरच कमिट झाले होते आणि इकडे जर पाहिलं तर बॉल नंतर कमी गतीने आलाय. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता. काय कमबॅक केलाय. या षटकात फक्त 4 धावा दिल्या, 2 विकेट. हो विजय चव्हाण आलेत. यस, आणि पहिलाच बॉल अप्रतिम टाकलाय. विजय चव्हाणचे बॅनरवाले सुद्धा आता खुश झालेत. यस
यस, हे विजय चव्हाण फॅन क्लब आहे इकडे. हेच मैदान कित्येकदा शेवटच्या बॉल पर्यंत झुंज दिली आणि जिंकून दिलं विजय यांनी. चांगला बॉल, चांगला बॉल. एका धावेचा फटका तिकडे खेळला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतोय. कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे या स्पर्धेमध्ये. एवढं चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. राम मावळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सुधीर भाऊ साळवी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणासाठी आणि राजनजी कोतावडेकर यांची टीम पाहायला मिळते ती मात्र फलंदाजीसाठी. ओ, आणखीन एक जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपील मात्र अतिशय जबरदस्त रीतीने केलं गेलं. आपण म्हणतो ना क्रिकेटच्या खेळात गुंग होऊन जातो, एकदम संपूर्ण त्याच्यामध्ये घुसून जातो. आणि अपील करताना माझ्या मते ॲक्शन रिप्लेमध्ये देखील फॉलो थ्रूमध्ये पुढे गेल्यानंतर पुन्हा पाठीमागं बघणं तेवढं सोपं नसतं. परंतु या ठिकाणी अपील केलं गेलं आणि अपील करण्याच्या नादामध्ये त्यांचा तोल देखील त्या ठिकाणी गेला. यस, हे बॅनर आलेत ना आज, पोस्टर या विजय चव्हाण यांचे आहेत. यावेळेला समोर उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु बॉल सीमारेष. ओ हो 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 हो, या वेळेला अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट. चांगली बॅटिंग करत होते परंतु आता माघारी परतावं लागतंय या ठिकाणी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी केली जाईल. 25 धावा धावफलकावर 3 विकेट. माघारी परतलेले आहेत विजय चव्हाण. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला जातोय. सुंदर गोलंदाजी विजय चव्हाण. बघता बघता या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर 26 झाली आहे आणि वेळ झालाय स्पोर्टिसॅक प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा.
महेश पावसकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि विनंती असणार आहे राजनजी कोतावडेकर साहेब यांना आपण महेश पावसकर साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. लालबाग प्रीमियर लीगसाठी आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. 5व्या पर्वामध्ये आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे हे व्यक्तिमत्व. 26 धावा आहेत. ओके 26. लालबाग केबल नेटवर्कचे सर्वा महेश पावसकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि महेश साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. राजनजी कोतावडेकर आणि राम मावळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे विशेष सन्मान करतायत आमच्या या प्रमुख अतिथींचा. धावसंख्या 26 झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र मोठी धावसंख्या उभारली गेली होती, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केला गेला आहे. संघनायक शशांक पाटणकर इकडे आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत ते सौरभ वासुदकर. यावेळेला फुल टॉस बॉल, एक धाव. यावेळेला आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालेले आहेत. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 4 इकडे भेटीला आपल्या आली आहे. विशारद पगारे आणि जोडीला जर पाहिलं तर समोर त्यांच्या पहिल्या मित्र आहेत शशांक पाटणकर. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळले. एक बॉल 5 रनचा तो चौकार सगळ्यांना आठवत असेल. अशा प्रकारचे क्षण दोघांसाठी देखील महत्त्वपूर्ण असतात. आपल्याला खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झालाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे. चौथी ओव्हर आहे. स्कोर थोडासा नियंत्रणात हळूहळू आलाय खरा, परंतु अजूनही शशांक यांचं मैदानात असणं धाव फलकाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील पीस स्मॅशर आणि ग्राउंड ब्रेकर्स. सुधीर भाऊ साळवी यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला राजनजी कोतावडेकर यांची टीम. यांच्या 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. आमचे सगळे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं देखील आम्ही आभारी आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. वाह, आणखीन एक चांगला फटका इकडे खेळला शशांक यांनी, परंतु एका धावेसाठी. या वेळेला फटका खेळलाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपला पाहायला मिळेल. 4 ओव्हर संपल्या, धावसंख्या झाली आहे 34 धावा. धाव फलकावर पाहायला मिळतात आपल्याला ग्राउंड ब्रेकर्स. चौतीस धावा धाव फलकावर गोलंदाजीसाठी येत आहेत साईराज काणेकर. या स्पर्धेत बॅटिंग मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला त्यांनी. पहिलाच बॉल आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. यावेळेला पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न. याही वेळेला फटका फसलाय आणि पकडली गेली आहे या ठिकाणी कॅच. विकेट.
चांगलेच रंगात आलेले आहेत. तर काही परदेशी नागरिक देखील अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहेत. आणि ही लालबाग प्रीमियर लीगची प्रसिद्धी आहे. आणि अगदी पहिल्या दिवशी देखील काही माझ्या मते नेदरलँडचे या ठिकाणी मिचेल आले होते. ESPN साठी ते कार्यरत होते आणि आताही काही परदेशी नागरिक या मॅचचा आनंद घेत आहेत. भारतामध्ये क्रिकेट प्रेम कसं असतं ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल साईराज यांचा. हिमांशू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करत होते. हिमांशू परब आहेत. हे मुंबईतलं क्रिकेट कसं असतं आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न देखील हे परदेशी नागरिक करतायत. आणि ओ यस, क्रिकेट भारतात सगळ्यांचा श्वास आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेट प्रत्येकालाच आवडतं आणि भारतातील क्रिकेट कसं आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी काही परदेशी नागरिक देखील या ठिकाणी मॅचेसचा आनंद घेण्यासाठी जसं पहिल्या दिवशी आम्ही पाहिलं. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत. विशारदच्या हातात बॉल. पहिल्याच प्रयत्नात DJ अखिलपर्यंत पोहोचलेले आहेत. तर रॉयल स्ट्रायकर आणि गेम स्विंगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल लीग मधील शेवटची मॅच आणि त्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने या ठिकाणी यायचं आहे. 5वा षटक मार्गस्थ 35 धावा. साईराजने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यांनी घेतल्या. ही स्पर्धा साईराजने सुद्धा गाजवलेली आहे बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये सुद्धा. यावेळेला समोर उडवलाय बॉल आणि यस, आणखीन एक विकेट या ठिकाणी येते. वा साईराज वा. विकेटचा हॅलो धन्यवाद DJ. एका मागोमाग एक विकेट हॅट्रिकची संधी. साईराज यावेळेला मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे संयमाने घेतलं कारण काय गोलंदाजी केली आहे या ठिकाणी साईराज काणेकर यांनी. आतापर्यंत विकेट घेतल्या 3 आणि या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव देऊन 3 विकेट घेण्याचा कारनामा केलाय साईराज काणेकर यांनी. या ठिकाणी सन्माननीय श्रीनाथ पराडकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थातच काळाचौकीचा महागणपतीचे अध्यक्ष श्रीनाथ पराडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल या आपण मंचावर यायचं आहे. लालबाग प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. शेवटचं षटक आहे. धावसंख्या 35 वर थांबली आहे.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय संघनायक म्हणून या ठिकाणी एका बाजूने झुंज देण्याचं काम करतायत शशांक पाटणकर. अरे थांब ना यार, मस्त करत होता. जवत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहत आहोत लालबाग प्रीमियर लीग. धावफलक जर पाहिला तर 36 वर थांबलाय. शशांक कडून अपेक्षा असतील 40च्या पुढे घेऊन गेल्यानंतर फाईट होऊ शकते. यावेळेला उडवलाय बॉल, याला म्हणतात कॅप्टन. वाह, GW खामकर मसाले चौकार. या ठिकाणी खेळलाय. माझ्या मते ते सुद्धा विराट कोहलीचे फॅन असावेत. खूप चांगला फटका खेळलाय. 40 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. छोट्याशा जागेमध्ये हे मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. डोळे दिपवणारं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. लालबाग प्रीमियर लीग आज दिवसातील मॅचेस आपण पाहतोय. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, स्वतः व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय आणि तिसऱ्या पंचाची मागणी मात्र लगेच या ठिकाणी फिल्डिंग टीमने केलेली आहे. योग्य बॉल होता. या वेळेला देखील जर पाहिलं तर बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल शेवटच्या नशिबात एक धाव होती ती कुठे वाचणार आणि धावसंख्या एकने पुढे जाताना पाहिलं म्हणजे 41 धावा. सर्वांच्या नजरा आता शशांक यांच्यावर आहेत. जर का या बॉलवर एक मोठा फटका आला, फाईट करण्या इथपर्यंत हा स्कोर होऊ शकतो आणि त्याचा प्रयत्न इकडे करावा लागणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. यास विधान कांबळे सुद्धा आता सिनियर गटात खेळण्यासाठी सज्ज झालाय. परंतु काल छोटी छोटी मुलं काय खेळली आहेत. वा, समोर याच साठी केला होता अट्टास स्ट्राईक मी घ्यावी आणि मारलाय षटकार.
ची आवश्यकता. हा टॉससाठी या ठिकाणी आमंत्रित करत आहोत आम्ही काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अर्थातच काळाचौकीचा महागणपती. याही बाप्पाची चर्चा सातत्याने होताना पाहिलं मिळते. छोट्याशा चाळीमधून ज्यावेळेला उंचच उंच मूर्ती ज्यावेळेला जाते ना त्या गल्लीमध्ये अख्खा सगळ्यांचा श्वास रोखून असतो आणि बाप्पाचं नक्कीच दर्शन घेण्यासाठी सगळे आतुर असतात. तर आज या ठिकाणी काळाचौकीच्या महागणपतीचे अध्यक्ष श्रीनाथजी पराडकर देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर आपलं देखील स्वागत आणि आपल्याला विनंती आहे या आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. यानंतरची मॅच रॉयल स्ट्रायकर आणि गेम स्विंगर. टॉस केला जातोय श्रीनाथ पराडकर यांच्या शुभ हस्ते. टॉस अशा व्यक्तिमत्व आहे काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काळाचौकीचा महागणपतीचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत श्रीनाथजी पराडकर. आणि टॉस कुणामध्ये होतोय तर दोन बंधूंमध्ये होतोय. तर विक्रांत जाधव आणि दुसऱ्या बाजूला शुभम जाधव. कोण जिंकणार पहा. बंधू म्हणा किंवा नातेवाईक म्हणा हे सगळं मैदानाच्या बाहेर. मैदानात गेलं तर तुम्हाला फक्त जिंकायचं आहे आणि हे दोन बंधू देखील आज त्यासाठी क्रिकेट खेळतील. तर विनंती असेल पराडकर साहेब आपल्या शुभस्य टॉस करायचं आहे. 2024 आलेलं आहे तर छोट्या बंधूंनी टॉस जिंकलाय. भावाबरोबर मॅच आहे काय म्हणाल. शेवटी ॲज अ कॅप्टन मॅच जिंकूनच स्पर्धेची सांगता करायचा हा नक्कीच या ठिकाणी इरादा असेल. काय म्हणाल आणि निर्णय काय. मोठ्या बंधूबद्दल बोललं तर त्यांनीच भरपूर क्रिकेट बाहेर खेळायला शिकवलं मला. आज मी इथे खेळतोय वगैरे चांगलं क्रिकेट खेळतोय फक्त त्यामुळे खेळतोय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय मी. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फिल्डिंगसाठी तर त्याचबरोबर मी विनंती असणाऱ्या क्षेत्ररक्षण करायचं किती धावांमध्ये थांबवण्याचा इरादा असेल. आणि विक्रांत छोट्या बंधूंबरोबर मॅच आहे किती महत्त्वाची आहे तुमच्यासाठी सुद्धा ही मॅच. नक्कीच लीगची शेवटची मॅच आहे आणि जिंकणं आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रन रेट पण आमचा थोडासा मायनसमध्ये नाही आहे परंतु थोडा कमी आहे पॉवर हिटरपेक्षा. त्यामुळे ही मॅच जिंकून आम्हाला पॉईंट्स टेबलमध्ये 2 नंबरला जायचं असेल तर ही मॅच जिंकणं आम्हाला पहिली गोष्ट गरजेचं आहे. आणि एक 30 ते 35 धावांपर्यंतच आम्हाला त्यांना रोखावलं जेणेकरून मॅच जरी आम्ही हरलो तरी आमचा रन रेट चांगला होईल. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला असणार आहे. मी श्रीनाथजी पराडकर साहेबांना विनंती असेल या स्पर्धेला 2 शब्द शुभेच्छा देण्याची. पूर्ण मुंबईत अशी स्पर्धा खूप कमी ठिकाणी होते आणि म्हणजे एक विशेष बाब म्हणजे LPLचं हे 5वं वर्ष आहे आणि त्याच उत्साह आणि त्या जल्लोषात ते दरवर्षी नवीन नवीन म्हणजे अजून वाढते ती स्पर्धा. तर त्याबद्दल माझ्याकडून LPLला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपले देखील मनापासून आभार. तर यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचकडे आपण वळणार आहोत परंतु ही सुद्धा एक तेवढीच चांगली मॅच होणार आहे. 48 धावा झाल्यात 49 करायच्या आहेत. tenniscricket.in पाहत राहा आणि पाहत राहा 5वं पर्व लालबाग प्रीमियर लीगचं. धन्यवाद. एकूण 50 धावांचा पाठलाग करायचा. आता एक डाव संपलाय एक डाव बाकी आहे. काय होणार या मॅचमध्ये याची उत्कंठा सर्वांनाच असणार आहे. विशारद पगारे लालबागचा वंडर बॉय बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या नावाची चर्चा सध्या महाराष्ट्रभर होते. परंतु समोर जर पाहिलं तर शशांक देखील काही कमी नाही. शशांक काय करू शकतात आपण पहिल्या डावामध्ये पाहिलंय. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची ही लढाई. चांगला बॉल ढकललाय मात्र या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये तिकडे एक धाव पूर्ण केली जाईल.
बिग हिट, जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आणि बाजूच्या इमारतीला जाऊन चेंडू आदळताना पाहायला मिळतोय. 3 धाव फलकावर. आणखीन एक बिग हिट. यावेळेला बाजूच्या इमारतीवर पुन्हा एकदा चेंडू आदळताना पाहायला मिळतोय. विजयासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. जो जिंकणार तो सेमीफायनल मध्ये जाणार, जो पराभूत होणार या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे ही मॅच तेवढीच महत्वाची असणार आहे. लालबाग प्रीमियर लीगला आपण पाहतोय, लालबागच्या राजाचा आशीर्वाद या स्पर्धेला मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. हे सगळे लालबागच्या राजाचे भक्त आज क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून जाताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि आज ही क्रीडा स्पर्धा सगळ्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. जे आयोजन भव्य दिव्यरित्या या ठिकाणी केलं जात आहे. बिग हिट, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पाहूयात. हो, मोठी विकेट, शशांक पाटणकर. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. पाच धावांवर मात्र पहिला धक्का बसला आणि धक्काही काही छोटा नव्हता, हा खूप मोठा धक्का होता. 440 नाही तर 880 होल्डचा धक्का या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण विशारद बाद झालेत, परंतु ही टीम चांगली आहे. ज्या पद्धतीने साईराज काणेकरने अख्ख्या स्पर्धेमध्ये केलेली कामगिरी चर्चेत राहिली आहे. समीर मावळे देखील उपस्थित राहतात, टीमचे मालक आहेत. ओ हो हो हो, यावेळेला दांडी 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 गुल.
आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर देखील एक महत्त्वाची मॅच आहे. कुणाच्या जिंकण्याने कुणाचं हारणं हे देखील ठरेल अशा प्रकारच्या मॅचेस आता पाहायला मिळतात आपल्याला. परंतु या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तोच सेमीला जाणार आहे. त्यामुळे ही मॅच सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. अमय गोलंदाजीसाठी विकीच्या विरुद्ध 12 धावा. एक ताकदवर फटका विकीने या ठिकाणी खेळलाय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. इकडल्या क्रिकेटची एक बातच न्यारी आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लालबाग प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये आगमन होत आहे या ठिकाणी दक्षिण मुंबईचे लोकप्रिय खासदार लोकसभा सदस्य अरविंद सावंत साहेबांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. क्रिकेटच्या पंढरीमध्ये लालबाग मुंबईच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये अरविंद सावंत साहेब आपलं असेल हार्दिक 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 असं स्वागत. स्वागत होतं या ठिकाणी अरविंद सावंत साहेबांचं आगमन झालंय. यावेळेला आणखीन एक चांगला फटका तिकडे खेळला गेलाय. क्रिकेट हा मुंबईचा श्वास आहे आणि लालबागमध्ये क्रिकेट असेल तर त्याला एक वेगळीच मजा आहे. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर 14 झाली आहे. 2 विकेट माघारी 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतिशय चांगली मॅच या ठिकाणी सुरू आहे. अख्ख्या मुंबईमध्ये लालबाग प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे. IPL नंतर एवढा मोठा सोहळा आपल्याला क्वचितच पाहायला मिळाला असेल तो लालबागमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला वेगात बॉल लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल कळवतात या ठिकाणी सादिक राजापूरकर सर. अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर संगीत माणापमानची टीम या ठिकाणी आली होती. खूप चांगलं काम मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर प्रमुख आधारस्तंभ म्हणून आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सुधीर भाऊ साळवी आणि त्याचबरोबर राजेंद्र शेठ लांजवळ यांचं प्रमुख योगदान पाहायला मिळत आहे. 2 ओव्हरनंतर 15 धावा झाल्यात. बॅकफुटला जाऊन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता असणार आहे. ती 23 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 33 म्हणजे 10 धावांचा फरक आहे. पाहूया काय होईल. जवळ मॅचच्या दिशेने यावेळेला बॅकफुटला गेले. गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मात्र चेंडू जाताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध रंगाची टी शर्ट्स पाहायला मिळत आहेत. चांगली खेळपट्टी पाहायला मिळत आहे. चांगले आयोजन पाहायला मिळत आहे. चांगली ट्रॉफी पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांसाठीचे डगआउट पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं दोन्ही संघ जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला त्यांचे जे डगआउट आहेत, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आहे. अगदी सगळं काही या ठिकाणी उच्च दर्जाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून म्हटलं जातं ना लालबागमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नसते. क्रिकेटचा हा लालबाग पॅटर्न आपण या ठिकाणी पाहतोय. शशांक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, विजय चव्हाण बॅटिंगसाठी आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि कॅच पकडली आहे. वाह, खूप चांगली कॅच.
शशांक पाटणकर 3 विकेट घेतल्या. बॅटिंगला सुद्धा काय जबरदस्त बॅटिंग केली होती शशांक पाटणकर यांनी. बॅटिंग तर चांगली केलीच केली. नाबाद 23 धावा त्यांनी केल्या. बॉलिंगला आले 3 विकेट. सब कुछ शशांक पाटणकर पाहायला मिळत आहे. एका बाजूला पीच स्मॅशर सुधीर भाऊ साळवी यांची टीम आहे, एका बाजूला ग्राउंड ब्रेकर्स राजन कोतावडेकर यांची टीम आहे आणि यांच्यामधील आपण रंगतदार लढत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण लालबाग या ठिकाणी रंगलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. धाव त्या ठिकाणी मात्र एक घेतली गेलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. 49चा पाठलाग करायचा आहे. चौथं षटक व तिसरं षटक मार्गस्थ आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. 20 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. भव्य दिव्य आणि डोळे दिपवणारं आयोजन लालबाग प्रीमियर लीगचा हे 5वं पर्व आपण पाहतोय. हो हो चांगला बॉल आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अपील केलं खरं, परंतु पंचांनी ते फेटाळलंय. रोहनजी गाडेकर साहेब ऑन टॉपचे सर्वे सर्वा या ठिकाणी आले. त्यांनाही विनंती आपण मंचावर यायचं आहे. ऑन टॉपचे सर्वे सर्वा रोहनजी या. शशांक या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 19 धावा झाल्यात. 3 ओव्हर बाकी आहेत. अजूनही 30 धावांची आवश्यकता आणि वेळ झालाय. स्पोर्टिसॅक प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा. रोहनजी गाडेकर साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. हार्दिक असं स्वागत असणार आहे. त्याबरोबर या ठिकाणी आगमन होत आहे ज्यांनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित ठेवला आणि एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी पक्ष निष्ठेसाठी केंद्रीय मंत्री पदावरला देखील झिडकारून दिलं, असं हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित राहिलेलं आहे. अरविंदजी सावंत साहेबांचे या ठिकाणी आगमन झालं आहे आणि तर आपण त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने करणार आहोत. शिवसेनेचा भगवा सातत्याने दिल्लीमध्ये फडकावत ठेवण्याचं काम मात्र साहेबांनी केलेलं आहे. मी राजनजी कोतावडेकर साहेब यांना विनंती असेल, अरविंदजी सावंत साहेबांचा शिवसेना खासदार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान मुंबईतील या मानाच्या स्पर्धेमध्ये, डोळे दिपवणाऱ्या स्पर्धेमध्ये, LPL मध्ये लालबाग प्रीमियर लीग मध्ये आपण सन्माननीय लोकसभा सदस्य लालबाग प्रीमियर लीग प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक केली आहे. अशी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि सन्माननीय अरविंदजी सावंत साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या संपूर्ण भव्य दिव्य सोहळ्याला शुभेच्छा देण्याची विनंती असणार आहे सन्माननीय खासदार साहेबांना. साहेब 2 शब्द शुभेच्छा या स्पर्धेसाठी. यस यस यस. लालबाग हा शब्द उभ्या देशात गाजत असतो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचे कडवट माणसं, निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे लालबाग. गणपतीतला देशातला राजा, आता देशातला राजा झालाय तो, ते लालबाग. चळवळींचं केंद्र म्हणजे लालबाग. मराठी माणसाची अस्मिता म्हणजे लालबाग. मराठी माणसाचा स्वाभिमान म्हणजे लालबाग आणि मराठी माणसाचं क्रिकेट म्हणजे सुद्धा लालबाग. तर लालबाग प्रीमियर लीगच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहताना माझे मित्र सुधीर साळवी आणि लांजेवाळ या दोघांचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. कारण त्या दोघांनी काय कल्पकतेने या मैदानात काय काय घडतं ते वैशिष्ट्य आहे बरं का. कुठे जागतिक असं घडत नसेल की ज्या मैदानात क्रिकेट खेळलं जाते तिथे इतर खेळ खेळले जात असतील, पण या मैदानामध्ये लालबागच्या राजाच्या भक्तांचा मंडप, या मैदानात रक्तदान शिबिर, या मैदानात व्याख्यानमाला, तर व्याख्यानमाला ते खेळ कुठपर्यंत गेलं ते बघा. आता असं हे सर्वांगीण मैदान आहे आणि म्हणून सर्वसमावेशक मैदान. त्या सर्वसमावेशक मैदानाचं नाव सुद्धा राजा शिवछत्रपती मैदान आणि त्या मैदानावर आज हा खेळ खेळला जातोय. मी सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. विजयी भव. मराठी पण जपा, कारण तुमच्या सगळ्यांच्या पाठीवर प्लॅनेट मराठी लिहिलंय, पण तो प्लॅनेट मराठी सध्या दिसत नाही आहे बरं. त्या प्लॅनेट मराठीचा प्रकाश,
त्या प्लॅनेट मराठीची ताकद, त्या प्लॅनेट मराठीची अस्मिता, त्या प्लॅनेट मराठीचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राभिमान दाखवा. तो दाखवण्यासाठी मनापासून सगळ्यांनी लक्ष घ्या. मी तुम्हाला एकच सांगेन, मी आता आज आमच्या सामनामध्ये संजय राऊतांचा एक लेख आलाय रोकटोक, तो प्रत्येक मराठी माणसाने वाचा. काल मी लोकसभेत जे भाषण केले ते प्रत्येक मराठी माणसानं पहा. माझी विनंती आहे, यूट्यूबवर आहे ते, मुद्दाम पहा, ते सांगावं लागतं हल्ली. कोणाला वेळ आहे? बाकीचं रील बघत असतात, ते आमचं कोण बघते कशाला, तर ते बघा. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, त्या लेखाच्या प्रती जिथं इथं एवढा खर्च करतात तेवढ्या प्रती काढा आणि तो प्रत्येक मराठी माणसाच्या घरी द्या आणि म्हणा, वाच मराठी माणसा आणि तुझ्यातल्या स्फुल्लिंगाला जागृत कर. ते जागृत करण्याचं काम मैदानातून लोकसभेपर्यंत जाऊ द्या. त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. नक्की साहेब, हा संपूर्ण परिसर नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आपण तो अबाधित ठेवला आहे, आजही आहे. आणि खऱ्या अर्थाने मराठी माणसाची ओळख जसं तुम्ही सांगितलं होय, आणि आणि म्हणूनच आज मराठी संस्कृतीचं माहेरघर सुद्धा हे लालबागचं आहे. फटका उडवलाय, काय फ्लिक केलाय, बाजूच्या पुलावर पाठवला हा जबरदस्त फटका 4 धावांसाठी. पाहतोय एका बाजूला राजनजी कोतावडेकर यांची टीम, एका बाजूला सुधीर भाऊ साळवी यांची टीम आहे. चेक हे चेक. यावेळेला आणखीन एक चांगला फटका खेळलाय. चांगलीच मॅच, रंगतदार मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण 50 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी पीच स्मॅशर या संघाला ग्राउंड ब्रेकरच्या विरुद्ध. आणि एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय खासदार साहेब अरविंद सावंत साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आकाश, या वेळेला ओ हो एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आकाश सावंत आणि विकी यादव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल 23. रंगतदार लढत पाहायला मिळते आणि अशा प्रकारच्या मॅचेस असल्यानंतर मजा येते आपल्याला मॅच पाहण्यासाठी. क्रिकेटचा थरार रंगताना पाहायला मिळतोय. लालबाग प्रीमियर लीग आपण पाहतोय. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. फटका फसलाय, बॉल हवेत आहे, पकडली जाईल कॅच, विकेटचं पतन. स्वागत आम्ही करत आहोत राजेंद्र महाडिक साहेब यांचं, त्याचबरोबर सुदर्शनजी केरकर यांचं आणि त्याचबरोबरीने सतीशजी खणकर साहेब यांचं सुद्धा. आपण सगळ्यांना विनंती आहे, आपण मुख्य मंचावर यायचं आहे. हे सगळे या स्पर्धेसाठीचे महत्त्वाचे घटक आहेत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. या सुदर्शनजी केरकर साहेब, विनंती असेल आपण देखील या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. सतीश खणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. राजेंद्रजी महाडिक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. तर मुख्य मंचावर आपण मॅचचा आनंद घेत आहेत. मात्र सन्माननीय खासदार अरविंद सावंत साहेब सातत्याने या विभागाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करताना ज्यांना आपण पाहतोय त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मॅच चांगलीच रंगात आली आहे. 14 बॉल 23 धावा. मॅच नाही संपली आहे. 4 विकेट माघारी जरूर परतलेल्या आहेत. मॅच मधील रंगता कायम आहे. हो, हा बॉल चांगला पाहायला मिळालाय. बॅकफुटला गेले थोडेसे, शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. डॉट बॉल येईल. समीकरण बदलतंय पुन्हा एकदा. 13 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. अगोदरचा सामना सुपर ओव्हरमध्ये झाला, मॅच टाय झाल्यामुळे. आता काय होईल याची उत्कंठा लागलेली आहे. अमय गोलंदाजी करतायत, बॉलला थोडीशी फिरकही देत आहेत. 23 ची आवश्यकता. हो, यावेळेला एक्सप्रेस बॉल थोडासा वेगात टाकला. 12 बॉल आणि आता 23 धावांची आवश्यकता. अजूनही कुणालाही माहित नाहीये पीच स्मॅशर जिंकणार की दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ग्राउंड ब्रेकर जिंकणार. सुधीर भाऊ साळवी यांची टीम जिंकणार की राजनजी कोतावडेकर यांची टीम जिंकणार, हे अजूनही बाकी आहे. लालबाग प्रीमियर लीग.
क्रिकेटचा हा अद्भुत खेळ लालबाग नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. मराठी माणसांची अस्मिता याच ठिकाणी जर पाहिलं तर एक कालखंड जर आपण पाहिला, मोठमोठ्या चाळी आपल्याला पाहायला मिळायच्या, गिरणी कामगारांचा हा परिसर पाहायला मिळायचा. चाळींची जागा बिल्डिंगने घेतली, बिल्डिंगची जागा टॉवरने घेतली, परंतु मराठी माणूस आज देखील या परिसरातील एक प्रमुख घटक आहे आणि तो असणार चिरकालपर्यंत. लालबागचा राजा, नवसाला पावणारा, संपूर्ण भारताचाच राजा जसं साहेबांनी म्हटलं हो. आणि या ठिकाणी त्याच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी जी होते ना, तर याच मैदानामधून मार्गक्रमण होता होता बाप्पाच्या दिशेने वाटचाल भाविक भक्त करत असतात. आणि तेच मैदान आणि हे तेच सगळे गणेश भक्त लाखोंच्या गर्दीचं नियोजन करणारे. स्पर्धाही एवढी चांगली भरवली आहे. किती मोठी मॅनेजमेंट कंपनी असते ना, त्या मॅनेजमेंट कंपनीच्या सुद्धा वरचढ कामगिरी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये केली आहे. आता एवढ्या लाखोच्या गर्दीचं नियोजन करणारे, क्रिकेटच्या स्पर्धेचं नियोजन करणं त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून तर ही स्पर्धा एक वेगळी आहे. खोलवा टप्प्याचा बॉल समोर त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. आर्यन आलेत गोलंदाजीसाठी. आता मात्र समीकरण बदलतंय. 11 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. एका बाजूला आकाश, एका बाजूला जर पाहिलं विवेक आणि आकाश कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्याला पाहायचं आहे. अकरा बॉल 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चुरशीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. अजूनही कुणालाच माहिती नाही जिंकणार कोण आहे, कारण मॅच रंगली आहे. यावेळेला फटका चांगला समोर खेळण्याचा प्रयत्न, हाताने नाही परंतु पायाने अडवलाय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. समीकरण पुन्हा बदलतंय. 10 बॉल 21. या 4 बॉलमध्ये जर का एक मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. चुरस या ठिकाणी नेहमीच पाहायला मिळते. याच मैदानामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की रक्तदान शिबिर पाहायला मिळतं, याच मैदानामध्ये व्याख्यानमाला पाहायला मिळतात, याच मैदानामध्ये गणेश भक्तांसाठीच्या रंगा पाहायला मिळतात, याच मैदानामध्ये आपण कबड्डी पाहिली आहे, याच मैदानात क्रिकेटही पाहतोय. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, शरीराचा वेध घेतला जातोय. LBWच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळते. अजूनही ऑन आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आजूबाजूला 4-4 धावा मिळतील, परंतु या बाजूच्या इमारतीच्या टेरेसवर गेल्यानंतर त्या धावा मिळतील. या बाजूला बाजूच्या ब्रिजवर बॉल गेला तर चौकार मिळणार आहे, अन्यथा 2 धावा मिळतील. समोरच्या बाजूला मात्र 2 जे लाईटचे पोल आहेत त्याच्या मधोमध चेंडू गेला तरच षटकार मिळणार आहे. म्हणजे असा फक्त ठराविक ठिकाणीच तुम्हाला षटकार चौकार असणार, परंतु मुंबईचं क्रिकेटच हे आहे. फटका चांगला खेळलाय, दिशा मात्र थोडीशी चुकीची होती. पाहूया किती धावा मिळतील. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. आता मुंबईकरांना अशा प्रकारच्या क्रिकेटची सवय झाली आहे. मग या परिसरात आल्यानंतर तुम्ही गणेश गल्लीच्या मैदानात जा, या गरमखाड्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणमध्ये या, परळला जा, कामगार मैदानात, नरे पार्कमध्ये जा, काळा चौकीच्या मैदानामध्ये जा, विविध प्रकारचे बाजूला लाल मैदानमध्ये गेलात, राणीबागच्या मैदानामध्ये तुम्ही गेलात, तर अशी छोटी छोटी मैदानं या परिसरामध्ये खूप मोठी आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि हीच खऱ्या अर्थाने ओळख आहे मुंबईची. मुंबईचे खेळाडू जगात कुठेही गेले तरी यशस्वी होतात. त्याचं कारण आहे त्यांना वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीला सामोरं कसं जायचं माहिती आहे. धावफलक जर पाहिला तर इकडे पुन्हा पुढे जात असताना पाहिला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 18. लक्ष मोठं झालंय परंतु संपलेला नाहीये मॅच. प्रयत्न करावे लागतील. युवा आर्यन गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 18.
जर का या बॉलवर मोठा फटका आला, काल आपण 6 चेंडू आणि 20 धावांची मॅच देखील होताना पाहिली आहे. थोड्या वेळापूर्वी 1 चेंडू आणि 5 धावांचा सामना सुद्धा टाय होताना पाहिलाय. त्यामुळे काही होऊ शकतं. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. रंगतदार लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या वेळेला स्ट्रोक खेळलाय तो मात्र मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय का? यास कॉल केला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी इकडे केली गेलेली आहे. रनआउट आहे की नाही याकरता. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक कोण टाकणार याची देखील उत्कंठा असेल. आउट. मध्ये दाखल झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच नाही संपली. यावेळेला एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय खरा, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 5 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. धर्मेंद्र दुबे यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. एक मोठा फटका मॅचचं गणित बदलताना पाहायला मिळेल. धर्मेंद्र दुबे क्षमता आहे, एक मोठा फटका मारावा लागेल. कदाचित बॉल वाईड जाईल म्हणून सोडून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि हे करत असताना जर पाहिलं तर अगदी आता मॅच संपण्याच्या दिशेने वाटचाल करते, परंतु धर्मेंद्र काही करू शकतात. एखादा मोठा फटका येईल का? यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग पाहिलं नव्हतं मिळालं आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि
15 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल या अंतिम क्षणी. मॅच जवळपास आता झुकलेली आहे. शशांक पाटणकरचा अप्रतिम खेळ. ही मॅच कशासाठी लक्षात राहील तर शशांक पाटणकरसाठी लक्षात राहील. जो जिंकणार आहे सेमीफायनल मध्ये जाणार आहे. यानंतर विक्रांत जाधव आणि दीपक जाधव, विक्रांत जाधव आणि शुभम जाधव यांच्यामधील मॅच पाहायला मिळेल. समजून घ्या. बाबांनी गेल्या वर्षी सुद्धा खेळल्याने खूप चांगली कॅच पकडली होती. आणि तेच पाहिजे की दीपक जाधव साहेबांचा सपोर्ट कुणाला असणार आहे, शुभम की विक्रांत यांना. जवळ मॅचच्या दिशेने एक दर्जेदार असं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. यानंतरच्या मॅचवर तर सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत. एखादा षटकार धर्मेंद्र यांच्या बॅटमधून येईल का? आणि सगळेच वाट पाहत आहेत. धर्मेंद्र, अगदी खासदार साहेब सुद्धा वाट पाहत आहेत की एखादा षटकार चौकार येईल का धर्मेंद्र यांच्या बॅटमधून. गोलंदाज थोडेसे घाबरलेत. शेवटचा बॉल आहे मॅचची औपचारिकता. पुढच्या मॅचसाठी त्याला दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. मॅच संपल्या लगेच मैदानात यायचंय आपल्याला. दबाव थोडासा गोलंदाजावर शिफ्ट झालाय धर्मेंद्र यांचा. वा, स्ट्रोक खेळला या ठिकाणी. एकच मारलाय परंतु चांगला मारलाय आणि मॅच मात्र या ठिकाणी जिंकली गेलेली आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत ग्राउंड ब्रेकर्स राजन कोतावडेकर आणि कंपनी.